सुरुवातीला बातमी येते कोल्हापुरातून एक महत्त्वाची घडामोड आहे। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गाव बंद करण्यात आलेले आहे। 15 तरुणींची फसवणूक करून अत्याचार केल्याच्या निषेधार्थ गावामध्ये बंद पुकारण्यात आलाय। शिरोली पुलाची इथं गावकरी आणि हिंदुत्ववादी संघटनातल्या लोकांनी काढलेली रॅली पोलिसांनी रोखली आहे। शिरोली पुलाची कमानीपासून ग्रामपंचायत पर्यंत रॅली काढण्यात येणार होती। पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी आणि घोषणाबाजी करण्यात आली। आरोपींवर कडक कारवाईची गावकऱ्यांनी मागणी केली आहे। ग्रामस्थांकडून लव्ह जिहादचा संशय व्यक्त करण्यात येतोय। प्रकरणातील नराधम आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती मिळते आहे। आणखी अनेक तरुणी नराधमाच्या जाळ्यात अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येते। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील ही घटना आहे। पुलाची शिरोली गाव बंद करण्यात आलेले आहे। याच संदर्भात अधिकची अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, काय नेमका प्रकार घडलेला आहे, काय अपडेट्स आहेत? आदिती, आपण बघितलं तर पुलाची शिरोली या गावातील नागरिकांनी आज पुलाची शिरोली कमानेपासून ग्रामपंचायतपर्यंत हा रॅली जी आहे ती काढली होती आणि तीच रॅली जी आहे ती आता पोलिसांनी रोखलेली। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात हा पोलीस बंदोबस्त इथं तैनात आहे। मात्र आम्ही हा लव्ह जिहादचा प्रकार आहे आणि तो कुठेही त्या ठिकाणी सहन करणार नाही असं म्हणत या सगळ्यांनी गावकऱ्यांनी रॅली काढली होती आणि पोलिसांनी याच ठिकाणी ह्या रॅली जी आहे ती रोखलेली आहे। आपण जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात आहे। सकाळपासूनच खरं तर हा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे आणि या सगळ्यांनाच पोलिसांनी विनंती करून ही रॅली त्या ठिकाणी काढू नका असं सांगितलेलं आहे। आता पुन्हा एकदा हे सगळे गावकरी जे आहेत ते परतताना दिसत आहेत। पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावल्यामुळे या सगळ्यांना पुन्हा एकदा परत त्या ठिकाणी पोलिसांनी पाठवलेलं आहे। आता जर बघितलं तर ही रॅलीचा मार्ग होता, त्या मार्गावरतीच संशयित आरोपीचा देखील एका घर होता असं सांगण्यात येते आणि म्हणूनच पोलिसांनी हा सगळा बंदोबस्त लावलेला आहे। कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा मोर्चा या ठिकाणी रॅली काढण्यात येतोय। खरं तर पोलिसांनी या ठिकाणी रोखलेले काय सांगाल? पोलिसांनी आम्हाला सांगितलं की 4 दिवसानंतर तुम्हाला मूकमोर्चाची परवानगी दिलेली आहे। आम्ही 2 ते 4 दिवसामध्ये सखोल तपास पण पूर्ण करतो। आज तुम्हाला इथं निषेध व्यक्त करायसाठी तुम्हाला परवानगी दिली होती, ती पूर्ण झालेली आहे, पण पदयात्रेसाठी परवानगी 4 दिवसानंतरची देतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे आणि आम्ही आज संध्याकाळी निवेदन देणार आहे। निवेदन दिल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर आम्ही मूकमोर्चा काढणार आहोत। आता देखील बघितलं तर या ठिकाणी अजूनही काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया काय सांगाल? पोलिसांनी आता पोलिसांनी आम्हाला सांगितलं की बाबा ही जी आम्ही सखोल चौकशी करेन आणि न्याय द्यायचा तुम्हाला प्रयत्न करेल गावकऱ्यांना, पीडित मुलीला। आम्ही परमिशन काढून परत एकदा आम्ही रॅलीचं नियोजन करतोय आणि निषेध व्यक्त करतोय। आम्ही त्याची पूर्वतला परवानगी घेतोय बुधवारी किंवा गुरुवारी। काय सांगाल? मी प्रशासनाला असं विचारतो की या लांड्याने आमच्या आया बहिणीवर ज्या वेळेला बलात्कार केलं, हे तर व्हिडिओ केलं, तेव्हा परमिशन घेतलेली काय? त्यामुळे ह्या लांड्याच्या घरादारात जायला पाहिजे आणि यांना गावात हाकलायला पाहिजे आणि यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। हे आमचं पहिलं मागणं आहे, कारण आम्हाला न्याय पाहिजे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आम्हाला न्याय देतील आणि गृहमंत्री आमचे मुख्यमंत्री। आपण कोल्हापूरमधून बातमी पाहतोय। कोल्हापूरमध्ये सध्या वातावरण चांगलंच पेटलेलं दिसतंय। सगळे जे नागरिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावात बंद करण्यात आलेला आहे। रोखलेलं आहे आणि रोखल्यानंतर आम्ही परवानगी घेऊनच त्या ठिकाणी पुन्हा एकदा रॅली करू असं देखील त्या ठिकाणी या आंदोलकांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातली आपण घटना पाहतोय। पुलाची शिरोली गाव बंद करण्यात आलेलं आहे। 15 तरुणींची फसवणूक करून अत्याचार केल्याच्या निषेधार्थ गावात बंद पुकारण्यात आलेलं आहे। वातावरण तिथलं चांगलंच तापलेलं दिसतंय। शिरोली पुलाची इथं गावकरी आणि हिंदुत्ववादी संघटनातल्या लोकांनी रॅली काढली आणि ती पोलिसांनी रोखली आहे। शिरोली पुलाची कमानीपासून ग्रामपंचायत पर्यंत ही रॅली निघणार होती, ही काढण्यात येणार होती रॅली, मात्र ती रॅली पोलिसांनी रोखल्यामुळे चांगलंच वातावरण पेटलेलं आहे। जाब विचारला जातोय। 15 तरुणींची फसवणूक करून अत्याचार केल्याच्या निषेधार्थ आक्रमक झालेले नागरिक दिसत आहेत। द्यावी आणि नंतर त्याची चौकशी करावी असं मला वाटतं। पद शांतताप्रिय गाव आहे आमचं आणि शांतता राहावी यासाठी प्रशासनाने ती काही घटना म्हणजे थांबवलंय सगळ्यांना। खरं भविष्यात जर असं होत असेल तर शासन
प्रशासन हे दोन्ही कुणी जनता आहे त्यांचं ऐकणार नाही आणि उद्रेक होईल याची शासनानं किंवा प्रशासनानं ती जबाबदारी घ्यावी. काय म्हणतोस विशेष काय? आपण पाहतोय पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाल्याचं दिसतंय. घोषणाबाजी झाली, आरोपीवर कडक कारवाई करा अशी गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे. ग्रामस्थांकडून लव्ह जिहादचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येतोय. प्रकरणातील नराधम आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. आणखी अनेक तरुणी नराधमाच्या जाळ्यात अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येतोय. तिकडच्या तणावाची आपण दृश्य पाहतोय. पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाल्याचं दिसतंय. तणाव निर्माण झालेला आहे. 15 तरुणींची फसवणूक करून अत्याचार केल्याचा निषेध करण्यात येतो आहे. या आंदोलकांची रॅली निघाली असता पोलिसांनी मध्येच ती रोखली आहे आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. शाहिद समीर नावाच्या तरुणाला यात अटक करण्यात आलेली आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गाव बंद करण्यात आलंय.